भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे आठाया, माझे ऐसी काया जवनो हे। उदक अग्निधान्य, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, एका विनयक कामा नये, देहाच्या निरसने पाविजे आठाया, माझी ऐसी काया जवनो हे। थोडासा इको ठेवा। तुका म्हणे मज, तुका म्हणे मज, कळते चाचणी बडबडीची वाणी, अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजे आठाया, माझे ऐसी काया जवनो हे विठ्ठल। संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाना, अन्यांच हस्तचरण श्रवण प्रगादिने, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला। राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा रूप मन मन, पांडुरंगा त्यांच्या कपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता, जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्रमाता, जोडून चरणी ठेवितो माता, परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहि जकडे पंढरी राया, माझी वाणी तुझे वरणे गुण नाम, माझी वाणी तुझे वरणे गुण नाम, माझी वाणी तुझे वरणे गुण नाम, माझी वाणी तुझे वरणे गुण नाम।
ऐसे जे प्रेम काही कळा श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुरा सदारी बारन रघुवर विमल जसु जो दायको पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन बल बुद्धि विद्या दे मोहे हरऊ कलेश विकार हरऊ कलेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले निजांचे तरी मोठ्यानं बरं अख्खं कीर्तन मी एकटा करतो तुम्ही अजिबात टेन्शन नका फक्त मला जे तरी म्हणू लागा म्हणताल का एकदा सगळे म्हणताल का हा बळच तर होईल माझ्या समाधाना करता एकदा सगळे मोठ्या प्रेमाने एका आवाजात पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु देहाच्या निरसने पावी जया ठाया माझे ऐसे काया जवळोही प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त ठिकाणी सुरू असलेला शिवलीला अमृत पारायण सोहळा किम निमित्तानं आपले हे पारायण सेवा हे बसलेल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे अगदी श्री भैरवनाथ यांच्या यात्रे उत्सवाच्या निमित्तानं अखंड अविरतपणे सुरू असलेला आपला ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय जवळजवळ म्हणजे पहिलंच वर्ष आहे पारायणाचं हे पहिलंच वर्ष आणि पहिल्या वर्षात एवढं सुंदर नियोजन तुम्ही गावकऱ्यांनी केलं एकदा तुम्हा सर्व कार्यकर्त्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा वाह वाह या गावकऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद फक्त गावकरी कार्यकर्ते मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी आज तुम्ही या चालू वर्षामध्ये तुम्ही या पारायणाचं रोपटं लावलं बरं आता हे रोपटं किती सांभाळायचं नाही तुम्हाला सगळ्यांच्या हातात आहे बरं जसे माऊली म्हणतात दिवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर तुमच्या गावाचं नाव आजोतीकर तुमच्या पारायणाचं हे सुरुवातीचं म्हणजे पहिलं वर्ष आपल्या ह्या सगळ्याला मिळून हेच पारायण शताब्दी महोत्सवापर्यंत गेलेला आपल्याला पाहायचं एवढं सगळ्यांनी एक नम्रपणे आज प्रार्थना करूया आणि भैरवनाथ आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देणार आहे त्याच्यात काय वाद नाही पहिलंच वर्ष अतिशय देखणं आणि सुंदर नियोजन आहे आणि आजचा असणारा हा तिसऱ्या दिवसाचं संकीर्तन पुष्प माझ्यापर्यंत आलेलं आहे समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाच्या वतीने हे कीर्तन माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे कारण कोण्या एकाचं नाव घेतलं की कोण्या एकाला राग येतो मी एका कोणाचं नाव घेणार नाही सगळ्याच्या नियोजनातून कीर्तन माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचबरोबर ज्यांनी माझा संपर्क इथपर्यंत पोहोचवला ते माझे परममित्र मृदंग क्षेत्रातला आपल्या इंदापूर तालुक्यात टॉप 10 ची यादी जर काढायला गेले बरं का मी माफी मागू बोलतो सगळ्यांची टॉप 10 पखवाज वादकाची जर यादी काढायला गेलं तर या दोघांचं नाव नेल्याशिवाय यादी पूर्ण होणार नाही एवढे गोड असे मृदंगाचार्य त्याच्यामध्ये माझे परममित्र आमचे गणेश महाराज जगताप या ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गणेश महाराजांनी तोपर्यंत संपर्क पोहोचवला आमचे बाकीचे मग इथपर्यंत इथल्या कार्यकर्त्यांचा फोन आला आणि ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचली हे सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो अतिशय गोड आणि देखणं वातावरण तुमच्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे एखाद्या दिवाळीचा सण जसा आपण आनंदाने अख्खं गाव साजरा करतो तसं हे पारायण तुमच्या गावात नुसत्या मी सांगू का तुम्हाला भैरवनाथाची यात्रा म्हणजे 2 दिवसात सुद्धा तुम्ही संपू शकतो सप्त्याच्या जागेवर तुम्ही मला म्हणायचं काय म्हणायचं कळते तुम्हाला माझ्या भावना समजून घ्या कळते ना मला जरा पोवाच्या भावना समजून घ्यायला शिका तुम्ही सप्त्याच्या जागेवर पाटलीन बाई आणू शकता काय त्या पाटलीन बाई हाय त्या हाय त्या हाय त्या हां आय आय बड़ा मोठा खर्च केला वाह वाह हां असू नाही नाही ते बी पाहिजे हौशी गौशी वंशी लोक असतात सगळे आणि ते पाहिजे त्याच्याशिवाय शोभा नाही आहे ना खुशाल होईल वाह म्हणजे हे सगळ्या स्वरूपाचं सगळे कार्यक्रमाचं आयोजन करणार आपलं गाव आणि साक्षात
भैरवनाथाचा आशीर्वाद तुमच्या गावावर आहे. म्हणून हे फार मोठं वैभव आहे. गणेश महाराज रोज एक गाव फिरणारा बघताय, तुम्ही माझ्या स्टेटसला बघताय, रोज 2 कीर्तन करणारा मी. पण काही काही जागेमध्ये एवढी पवित्रता असते, त्याला वातावरण तयार करायची गरज पडत. ते ऑलरेडी वातावरण तयार असतं आणि ते गाव म्हणजे तुमचं आहे. आधी तुमच्या गावामध्ये हे वातावरण तयार झालं. आता वाक्याला लय जड जात नाही कीर्तन बरं का. मग कुमार महाराज तुम्ही फिरता रोज, तुम्हालाही माहिती काय काय गावात गेल्यावर असं वाटतं अख्ख्या गावात फुलं टाकली पण दिसून निघून जाऊ असलं काय काय काय. पण इथं अतिशय देखणं वातावरण आहे. तिसरा दिवस पारायणाचा आणि या तिसऱ्या दिवशीच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याकरता जो अभंग चिंतनाला निवडलेला हा अभंग अखिल कुल ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या सर्वात जवळचे निस्सीमाने लढीवाळ असणारे बसलेले वारकरी संप्रदाय जगाला वेगळे सांगण्याची गरज नाही. जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो, काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात तर काही माणसं विकास महाराज वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतात. हा जो वारकरी संप्रदाय अवघ्या महाराष्ट्रापुरता नाही, आपल्या इंदापूर तालुक्यापुरता मर्यादित, तर हा जो वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वारकरी संप्रदाय पोहोचला गेला, या वारकरी संप्रदायाची स्थापना आळंदी निवासी विश्वमौली ज्ञानोबरायांनी दादा 3 वर्षांमध्ये घातली. म्हणून प्रमाण पाठ आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारी देवालय. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी घातला आणि बघता बघता वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहायला लागलं आणि या मंदिराला आधार देण्याचं काम पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी केले. लय मोठा आधार दिला. भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ या वारकरी संप्रदायाला कोणी दिला असेल तर तो माझ्या नाथ महाराजांनी दिला. म्हणून प्रमाण आहे, खंब दिला भागवत आणि बघता बघता हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं. पण मात्र या वारकरी संप्रदायाच्या आता तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहे, तुम्हाला प्रश्न करू, मंदिराचं काम पूर्ण झालं आपण कधी म्हणतो? पुरुष वर्ग मंदिरावर शिखर नाही, शिखरावर ज्या दिवशी कळस चढवला जातो त्या दिवशी आपलं गाव म्हणतं आज मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं. पण या मंदिराच्या कलशस्थानी कोणाला विराजमान करावं निवड करण्यात आली. देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश्वरी श्री तुकोबरायाची तुका झाला कळस भजन करा. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही, अवघ्या 4 चरणाचा. याच्यावर जीवामध्ये जन्माला आल्यानंतर 3 गोष्टी माणसाने जपल्या पाहिजे. कुठल्या 3 गोष्टी आहे ऐका. पहिलं पद सांगितलं भक्ती, पहिलं पद सांगितलं भक्ती, दुसरं पद सांगितलं वैराग्य आणि तिसरं पद सांगितलं ब्रह्मतत्व. या 3 गोष्टी माणसाला प्राप्त करता येतात. पण त्या कोणत्या गोष्टीने प्राप्त करता येतात त्याचं वर्णन केलं. नम्र झाला, नम्रतेनं देवाची सेवा केली की मग प्राप्त होते तिचं नाव भक्ती आहे. भक्ती ते नमन सर्व देवाला शरण गेला आणि मग जी आपली आत्मा होती तिचं नाव महाराज भक्ती आहे. भक्ती ते नमन पुढे वैराग्य तो त्यागानं प्राप्त होतो त्याचं नाव वैराग्य. बाकी कळते ना तुम्हाला माझं? त्याग केल्यानंतर जे मिळतं त्याचं नाव मी वैराग्य म्हणतोय, वैताग नाही. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. परमार्थात प्राप्त होतं त्याचं नाव वैराग्य आणि संसारात प्राप्त होतो तो कोण म्हणलं वैताग? बरोबर, संसारात तो वैताग. मला सांगा या जगात वैताग एक प्रश्न माझा सगळ्यात माझा आजोती करा ना. माझा प्रश्न इथे बसलेल्यापैकी 100% एखादा सुखी असला त्याने हात वर करा फक्त. त्याला एवढा मोठा हार घालतो मला आणलेला घालायला, तीच त्याला घालतो त्याला इथं सत्कार करतो व्यासपीठ फक्त हात वर करा. सगळ्यात सुखी अख्ख्या गावात मी बाबा तुम्ही सुखी. तुम्हाला हार घातले मला पण एकही सुखी बघायला मिळालं. मी कशाला सांगू? कबीरदासजी महाराजांचं वचन आहे गणेश महाराज, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया. कोण सुखी आहे? ज्याच्या ताब्यात प्रजा आहे तो राजा आणि त्या राजाची प्रजा सुद्धा दुःखी आहे. मग मिळतो परमार्थात तो त्याचं नाव वैराग्य आहे. त्यागानं प्राप्त होतो त्याचं नाव वैराग्य आहे आणि संसारात न मागता प्राप्त होतो त्याचं नाव वाईट. पटवून देऊ का तुम्हाला? पटवून देऊ का तुम्हाला? वैताग किती वाईट असतो सांगतो तुम्हाला. एक गडीलाच वैताग रोज नवरा बायकोची हाना घरी आल्याबरोबर बायको अंगावर धावतो कुणाच्या
म्हणा की गडी नवरे म्हणा तुम्ही मी आहे की त्यांच्या बाजूला. रोज वैतागला बिचारा कुमार महाराजांना. तिला म्हणे बघ रोज भांडते माझ्या घर सोडून चाललो पुन्हा तुझं तोंड बघ. ती बिचारी बी त्याच्या पुढे ती म्हणली तू फक्त जा तू जा. अशी किती आले किती जणांचा म्हणजे गावात प्रत्येकीचं तेच गारा नाही जाते सोडून जातो तू जा घर सोडून. ती त्याला हळू आवाज म्हणते मला चांगलं माहिती आहे नवरा नवका किती बी लांब सोडून रात्री बोंबलत घरी आल्याशिवाय तिला माहिती होती गेलो घर येतो तोंडच बघणार. आमोशीची काळू की रात्री गेलो घर गावात सप्ता बसल्याला गणेश महाराज 8 ते 10 कीर्तन मला वाटतं अजूनच गावात गेलो गाव सोडून माळा माळा निजे चालत गेलो रातच्या 12 सोडून इकडे कीर्तन झालं बिचारी येऊन दार लावून झोपली. हे गेलो महादेवाच्या देवळात डोंगरावर गेलो डोंगरावर बसलो रातच्या 2 वाजता कसला आवाज त्याच्या कानाला त्याला मिळत लागला. मी वाईट कीर्तनाच्या बाहेर जाणार वाईट तुम्हाला सांग वाईट नाही ते करून दाखवलं असतं वाजले मला येतच नाही मला ते असं काय सांगायचं होतं कीर्तन बरं झालं मला सांगितलं. मला वाटलं का दुसरा उद्योग चाललाय. रातच्या 2 वाजता त्याला आवाज आला आणि ते लागलं थरथर कापाय. प्राण्यांचा आवाज ते कसला तरी आवाज मोठा आला आणि रातच्या 2 वाजता करत पुन्हा राम 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 इकडे भजन चालले भजन चाललेलं गावातल्या सप्त्या त्याचा कानूस आला की कडे जरा सावध आणि रातच्या 12 रातच्या 2:30 वाजता घरापर्यंत पोहोचला. घराचा दरवाजा आलो दरवाजा तिनं एकदा आवाज ऐकला तरी बळत बिचारी उठली तशीच 2दा वराडले विठ्ठलदाजी दुसऱ्यांदा वराडले तरी बिचारी बाहेर. तिसऱ्यांदा त्यानं दार वाजवलं त्यात कोण आहे आवाज ओळखला नाही का आता एवढ्या 2 तास दिसून गेली मला तुझाच मी मालक नाही नाही माझा मालक म्हणलाय पुन्हा तोंडच बघणार नाही तो काय घरी येणार नाही तू चोर हो बाहेर मला पाया पडतो तुझ्या पण मला घरात सांगू तुम्हाला वैताग तेवढ्या पुरतीच आहे. वैराग्य मात्र जगद्गुरु कोबराडकडून शिकावं. जाळोनी संसार बैसलो संसाराच्या नावे गालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे. बसले कोणी म्हणू नाही हे फक्त कोबराय का त्यागाला होतं त्याचं नाव आहे. आणि परब्रह्म तत्वाची ज्याला 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 ते करायचे तुकोबराय म्हणतात त्यांना ज्ञान जपलं पाहिजे त्यांना ज्ञान आत्मस्मित केलं पाहिजे त्यांना ज्ञान आपल्या जवळ केलं पाहिजे. ज्ञान ब्रह्मी ब्रह्म पण हे कशाच्या साह्याने देहाच्या निरसने पाविजे आठाया या देहाच्या जोरावर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. माझी ऐसी काया जवळ ही काया जी आहे ना शरीर नावाची काया त्याला आपण उगाच माझं माझं म्हणतो नाही तर हे खरं आपलं नाही. मी नेहमी माझ्या श्राद्धाचे म्हणजे श्राद्धाचे कीर्तन असले की नेहमी वर्णन करतो हे मुळात आपलं नाही हे उसना ते बी एका जणाकडनं नाही किती जणाकडनं देह हा बाचाचा आणि नाम सनारा शेखी जाला दे तुम्ही सगळे शेतकरी मंडळ आहे मला फक्त एक उत्तर द्या उसनं आणलेलं एक नाही की दिवस तुम्हाला लय नाही कळणार पण इकडे विचारा इकडे उसण्याची बाजू लय असते. दुपारच्या वेळेला जर पाहुणं घरी आले तर मालक घरी येतो मालक बघ पाहुणं घरी आलं भाकरी कर पीठ संपलेलं बघितलं ते पातेलं घेतलं का काय म्हणता तुम्ही त्याला पातेलं का बघुल बघुल काय माणसं शब्द बदलतात त्या पातेला त्या बहुगुल्या शब्दाला खरा शब्द बहुगुण नाही त्याचा खरा शब्द आहे बहुगुण बहुगुण लय गुणाचं असतं त्याचं नाव बहुगुण. म्हणजे सोमवार आला की बटाट्याची भाजी करता येते मंगळवार आला की त्याच्या कळतंय मला काय नाही वांग्याची भाजी करता येते गुरुवारचा उपवास आला की त्याच्यात खिचडी बी करता येते आणि रविवार आल्या सांगूच का
रविवार आल्यावर ती बी करते एवढ्या गुणाचं बहुगुण त्या बहुगुण शब्दाला ह्यांनी बघुलं की ते बघुलं घेतो तुम्ही शेजारीच्या जात पीठ देते का विचार तिने पीठ आणला पण काही गडबडीत द्यायचं तुमच्या ध्यानात राहत नाही तुमच्या ध्यानात राहत नाही पण जिच्याकडनं आणलंय ती ते तुम्हाला थेट काय म्हणत नाही पण ते शेजारी पैसे जाऊन म्हणते द्यायचं जमत नव्हतं निरत कशाला माझ्याकडे नाही मला फक्त यात नाही एकच सांगायचंय उसनं आणलेलं पीठ जर आपल्याला सुटत नसेल हे तरी एका जणाकडनं नाही पृथ्वी आप तेज वायू आणि कळते ना आकाश या पंच महाभूतापासून स्नान ज्याचा त्याला आहे तो घेऊन जाणार आहे म्हणून तुकोबराय म्हणतात ही काया माझी ऐसी काया जवळ एवढ्यावर महाराज थांबले नाही अजून पुरावा दिला आपल्याला उदक अग्नी धान्य झाल्या घे पाक 3 गोष्टी असल्याशिवाय महिला मंडळ स्वयंपाकही होत तुम्हाला पटलं तर बघा माझं 3 गोष्टी स्वयंपाक करण्याकरता गरजेच्या आहेत पहिलं उदक म्हणजे पाणी अग्नी म्हणजे जाळ आणि धान्य म्हणजे स्वयंपाकाला लागते ते सगळं जे असे सारा जमते या 3 गोष्टी असल्याशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही आणि तुम्ही करून दाखवा किती बी चांगली सुगरण असू दे तिनं फक्त 2च गोष्टी करून घेऊन स्वयंपाक करून दाखवा नुसतं पाणी आणि धान्य दिलं स्वयंपाक होऊ शकत त्याला जाळाची गरज बर जाळ आणि धान्य दिलं पाण्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही बर पाणी आणि अग्नी दिली करायलाच काय हाणून घेता पाणी जाळ आहे पण करायलाच काय करणार नाही 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत तसं महाराजांनी पहिल्या प्रमाणाचा हा सारांश तिथे जोडलेला आहे तसं भक्ती वैराग्य आणि ज्ञान या 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय ब्रह्मतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही याचं सुंदर चित्र महाराजांनी आपल्याला आणि तुकोबराय म्हणता जो नुसता आवांतनावरच्या मनानं ती मग चांगला ओळखणारा महाराज तुकोबराय म्हणता मला चांगलं कळतं म्हणजे 2च अभंग पाठवून तो माणसाला बोलू देत 2च अभंग तो बोलू देत महाराज तुकोबराय म्हणतात हे जे वरच्या मनानं आहे का खरंच यानं परिश्रम घेतले तुकोबराय म्हणतात मी ते चांगलं जाणतो तुका म्हणे मग कळते चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा खरंच बडबड करतोय का खरंच सत्य सांगतोय हे तुकोबराय त्या स्वतःच्या ज्ञानाने समाजापुढे व्यक्त होता देहाच्या निरसने पावी जया काया माझी ऐसी काया जवनो हे विठ्ठल विठ्ठल पहिला शब्द आहे भक्ती ते नम आणि वैराग्य तो त्या आता भक्तीच्या बाबतीत विचार केला अजूतिकर तर तुकोबरायांनी त्याचे 2 प्रकार सांगितले शास्त्र आपल्याला शिकवून जातं भक्तीचे 2 प्रकार एक सकाम स्वरूपाची भक्ती आणि दुसरी निष्काम स्वरूपाची भक्ती आता हे सकाम स्वरूपाची भक्ती म्हणजे काय आणि निष्काम स्वरूपाची भक्ती या 2 शब्दाचे अर्थ तेवढं काळजात करून ठेवा सकाम स्वरूपाची भक्ती म्हणजे अंतःकरणात काहीतरी इच्छा कामना वासना ठेवून केलेली भक्ती तिचं नाव सकाम भक्ती आणि कोणत्याच लाभाची अपेक्षा न करता जी भक्ती केली जाते तिचं नाव निष्काम स्वरूपाची भक्ती पुराणामध्ये हे 2 उदाहरण गणेश महाराज पाहायला मिळतात द्रौपदीनं हे आपल्या सॉरी रामायणामधला प्रसंग आहे शबरी मातेनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली कुणी शबरीनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली या उलट महाभारतामध्ये मी रामायण महाभारत दोन्ही गोष्टी तुमच्या पुढे मांडतो रामायणामध्ये शबरीनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली विठ्ठलाची आणि महाभारतात सुदाम देवानं सकाम स्वरूपाची भक्ती केली काहीतरी इच्छा ठेवून देवाकडे गेला होता कोण सुदाम देव काहीतरी देवानं द्यावं ही मनामध्ये इच्छा ठेवून देवाकडे गेला होता पण शबरीचं तसं नाही कोणत्याच प्रकारची इच्छा न ठेवता जिनं अहोरात्र देवाचं भजन केलं यातनं मला दोन्हीतला फरक सांगायचा आहे ज्यानं निष्काम स्वरूपाची भक्ती केली भक्ताला देवाजवळ जाण्याची गरज पडली नाही मग देव मला सांगा तुम्ही सगळे हुशार मंडळी उभा राहिले बोलत चला माझ्या तुम्ही बी बोलत चला बसलेले माझी भाषा कळते तुम्हाला भाषा कळते का माग इकडं कळते ना असं उगत रका रका माझ्या तोंडाकडे बघू नका तुमचं माझं काय वैर नाही बांधाला बांध नाही मी काय पैसे मागावले तुम्हाला आणि तुम्हाला अजून बी नीट सांगतो ही सत्यातलं कीर्तन आहे
माझ्या फुलाचं नाही, तुम्ही असं माझ्या फुलं टाकायला आणि बसू नका. आणि हे त्यातले त्यात रात्रीचं कीर्तन आहे, सकाळचं नाही. त्यामुळे निवांत बसा. अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करून बसू नका. बुवाला बी जरा बरं वाटलं पाहिजे तुमच्याकडे बघितलं. सुरुवातीला आलो तेव्हा बघितलं तेव्हा तुमची तोंड अशी गुलाबाच्या फुलासारखी अशी टवटवीत होती बाबा. आता बघतोय तो पारच तुमची म्हणजे फुलासारखीच राहिली, फक्त खुडाय आलेल्या सूर्यफुलासारखी राहिली. खुडा आलेलं सूर्यफूल माहिती आहे ना, असे पार तोंड टाकतात. काय काय उचलून त्याची गरज लागली म्हणजे घरी म्हणतोय मी आज. आता ते रातच्या कीर्तनाचा हा प्रभाव आहे सगळा, बाकी काय. रात्रीच्या महाराजांनी मला वाटते मायंदा तुम्हाला हसवला असं. हा आता ते विनोद मूर्तीच त्यांच्याकडे बघितले जाते, विनोद मूर्ती म्हणून. आता त्यांच्यापुढे मी काय विनोद करावा, पण थोडस माफी मागून बोलतो तुम्हाला. कीर्तन ऐकण्याची मनस्थिती थोडीशी आपली हळूहळू बदलली पाहिजे. पहिलं वर्ष आहे तुमचं, त्यामुळे मी तुम्हाला काय वेगळं सांगण्याची गरज नाही. कीर्तनात विनोद असावा, चवीपुरता असावा. म्हणजे हे व्यासपीठ नारदाचं. पण महाराजांचं त्यांच्याकडे बघितलं की कळतं, विनोद मूर्ती म्हणलं की फक्त अशोक महाराज. आता त्यांचं कीर्तन झालं, माझ्याकडे तुम्ही हसण्याच्या अपेक्षेनं बसला असाल तर तुमच्या पाया. मला तेवढं हसवायला जमणार नाही. मला एकतर सासू सुनाच्या गोष्टी कीर्तन सांगायला जमत नाही. ही माझी सगळी प्रेमाची मंडळ आहे. ही सगळ्यांनी बरीच कीर्तन माझी ऐकली. कुणी आमच्या गणेश महाराजांनी कधी कुणी दाखवून द्यावं किंवा युट्यूबला माझं कीर्तन बघा आणि फक्त महाराजांना सासू सुनाचं दृष्टांत कीर्तनात सांगितलं, दाखवून द्या. कीर्तन करायची एवढं जाणीवपूर्वक सांग. ते मला थोडस माझ्या ते बेरजे कुठं होतो आपण. शबरी निष्काम स्वरूपाची भक्ती केली, बसलेले जिनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली, देवाला हुडकत यावं लागलं. कुणाला? शबरी मातेला. पण एक आहे, रोज भजन करायचे, रोज. कुणाचं? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी साथ साथ लक्ष्मण जी का आगमन होगा, जब मेरे कुटियों का रोज रोज शबरी माता देवा करता. हे देवा ऐकलं होतं, जाणं जाणं निष्ठेनं सेवा केली, त्याच्या करता तू धावून गेलास. मी तुझी वाट बघते रे. असल्या भयान अरण्यात सुद्धा देव हुडकत शबरी मातेला गेला. का? शबरी मातेची निष्काम स्वरूपाची भक्ती होती, या उलट सकाम स्वरूपाची. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. दोन्ही भक्ती बद्दल दोन उदाहरण देतो. एक पुन्हा रामायणात हनुमंतरायाने केलेली प्रभू रामाची भक्ती निष्काम स्वरूपाची. पटवून देऊ का तुम्हाला? ज्यावेळी गणेश महाराज सीताई साहेबाला घेऊन सीताई साहेबाला आणण्याकरता हनुमंतरायाची सगळ्यात जास्त मदत प्रभू रामाला. हनुमंतरायाच्या उपकार आहेत हे प्रभू रामालाही जाणलं आणि सीताई साहेबांनी सुद्धा जाणलं. वा, हनुमंतामुळे आज मी माझ्या मालकाच्या जवळ. कारण सीतासोबत कुणी केली असेल, पहिल्यांदा कुणी लावला तर हनुमंतरायाने लावला. या हनुमंतरायाच्या आपल्यावरती उपकार. म्हणून सीताई साहेबांनी नवरत्नाचा हार पहिला म्हणलं. कसला रत्न माहित आहे? रत्न सोन्यापेक्षा पुढचं नाव त्याचं नाव रत्न. नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाच्या गळ्यात. ह्यानं तरी की तुझ्या उपकारातून आम्ही उतरवण्याचा प्रयत्न. हा हार हनुमंतरायाने ते 2 मिनिटं गळ्यात ठेवला आणि गळ्यात काढ. खाली बसले, एक दगड घेतला विकास महाराज आणि ते एवढ्या नवरत्नाचा मोलाचा हार दगड घेतला आणि एक मणी फोडायला सुरुवात. सीताई साहेबाला टेन्शनच आलं. अरे हनुमंता, हे नवरत्न हार म्हणजे हे काही सापा नाही, सोपा नाही, लय मोलाची किंमत आहे याची. खुशाल फोडत बसला. हनुमंतराय म्हणतात, सीताई साहेब हे तुमच्या गळ्यात. मला असं वाटलं की हे मणी फोडून बघावं, याच्यात किमान देवाचं दर्शन तरी मला होतंय का हे बघण्याकरता हे मणी फोडतो. एक मणी फोडला तरी देव दिसला. सगळा हाराचे सगळे मणी फोडून देव काय बघायला मिळाला? सीताई साहेबांनी उलट उत्तर केलं हनुमंताला, हे हनुमंता, तू एवढ्या तुझ्या भक्तीचं गुणगान गातो माझ्या लय स्वतःला चांगला बघतोस. या मनातला देव जाऊ दे, मरू दे. तू रोज भजन तुझ्या हृदयात आहे का? होय माय बाप, एवढाच शब्द ऐकला सीताई साहेब. स्वतःचं हृदय फडलं. श्रीराम जानकी
श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल की नगीनों में, देख लो मेरे दिल की नगीनों में। श्रीराम हृदय फाटलं प्रभू राम सीताय साहेब लक्ष्मण भैया सोबत नाही बाप चरण दर्शन दाखवलं सीताय साहेबाला वा धन्य झाला रे हनुमान का काय एवढ्या पदाला हनुमान निष्काम स्वरूपाची भक्ती होती हे एक उदाहरण रामायणात आणि पुन्हा महाभारतात या द्रौपदीने जी भक्ती केली भगवान श्रीकृष्णाची तिच्या पाठीमागे तिचा काहीतरी स्वार्थ होता सकाम स्वरूपाची म्हणून तर म्हणते कोठे गुंतला असेल तिनं वाट बघितली होती तिनं आशा ठेवली होती हे एवढे पाच मालक आहेत आपले 100 करोडापासून आपली सुटका करतील म्हणून ती वाट बघत होती 100तला एकही उठला नाही अय आजतीकर 100 पाचातला 5 पांडव होते बरं एकापेक्षा एक धनुर्धारी होते अर्जुन नकुल भीम सहदेव 5 भीमासारखा धनुर्धारी होता शांत असतो अर्जुन सारखा धनुर्धारी होता 5तला एक उठला नाही आशा सोडून दिली आणि मग मात्र तिनं कुणाकडनं आशा ठेवली कुणाकडनं अपेक्षा ठेवली भगवान श्री कृष्णाकडे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया एक सांगू मला देव भक्ता करता लय तत्पर असतो फक्त हात मारताना माणसानं चुकून एवढा वेळ झाला द्रौपदीकडे श्रीकृष्णाला साडी बनवून झाला द्रौपदी विचारते कृष्णाला एक कृष्ण अरे मला बहीण म्हणतो मी तुला तुझा भाऊ माझा भाऊ म्हणतो बहिणीवर एवढं मोठं धर्म संकट आलं तू एवढा का म्हणून लावला त्यावेळेस देवाने सांगले द्रौपदी तू हाक मारायला चुकली माझ्यावर यायची नाही तू हाक मारायला चुकली तू शब्द नीट आठव तू काय हाक मारली होतीस कोठे गुंतलासी अगे मी तुझ्या जवळच होतो हे सगळं बघत होतो मी माझ्या डोळ्यानं फक्त तू हाक मारल्यामुळे मला आधी द्वारकेत जावं लागलं आणि मग द्वारकेतनं तिकडून इकडे येण्याकरता एवढा वेळ लागला निष्काम स्वरूपाची भक्ती केली द्रौपदीनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली हनुमंतरायानं आणि महाभारतात अजून एक भक्त असा ज्यानं सकाम स्वरूपाची भक्ती केली त्याच्यामध्ये नाव ते म्हणजे सुदामादेव सुदामदेव आपल्याला माहिती काय प्रसंग घडला बालपणीचे दोस्त लय दोस्ती दोघांची आणि मी तर म्हणतो माणसाची दोस्ती असं असावी बरं का पुराण तरुण तोर कीर्तनात बसला तुम्ही जरा कीर्तन ऐका माझं मित्र आयुष्यात आपल्या असा असावा आपल्या वाईट आपल्या चांगल्या काळात नाही आपल्या वाईट काळात जो आपल्या पुढे 2 पावलं चालतो तो आपल्या आयुष्यातला खरा अजून सांगू मित्र कसा असावा ऐका रे बोला हो छत्रपती शंभूराजा माझा होऊन गेला असा राजा पुन्हा या महाराज होणे असा राजा होता शेवटचा काळ सापडला गनिमाच्या जगात शंभूराजा पण अंतकाळ साधत असताना शेवटचा क्षण जवळ येत होता तरी शंभूराजा करता रडणारा कवी कलशासारखा मित्र माणसाच्या आयुष्यामध्ये असावा एक तरी मित्र असावा कसा असावा कवी कलशासारखा म्हणून मी नेहमी सांगत असतो गणेश महाराज दुःख अडवायल उंबऱ्यासारखा बरं का पोरी मी आई कीर्तन माझा मैत्रीण आयुष्यात असावी आपल्याला वाईट काळात आपल्याला वाईट होणाऱ्या मैत्रीण नसावी आपल्याला वाईट चांगल्याकडे प्रवृत्त करणाऱ्या मैत्रीण नसावी आणि पूर्ण तुम्ही ऐका दुःख अडवायल उंबऱ्यासारखा मित्र वनगामध्ये गारला वाट चकनार नगी जीवन वाट चकनार नगी जीवन एक मित्र आशासारखा मित्र वनगामध्ये गारला आत्महत्याच करणार नाही आत्महत्याच करणार नाही मित्र असला जवळ मनासारखा मित्र वनगामध्ये
जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र बनव्यामध्ये गायल्यासारखा आयुष्य म्हणजे असं असावं. कुमार महाराज, गणेश महाराज, प्रसाद महाराज, विठ्ठलराजी, टकले मामा, आमचे आदित्य महाराज लय दिलं देवानं. वारकरी संप्रदायानं एवढे मित्र दिले आयुष्यामध्ये. ही सगळी प्रेमा करता आलेली मंडळ आहेत. 2 दिवसांना आमच्या कुमार महाराजांचा तुम्हाला जी टॉकीजला मन मंदिराचा सगळ्यात सुंदर कार्यक्रम जो पाहायला मिळतो आपल्याला, त्याच्यावरती 2 दिवसांना आमच्या कुमार महाराजांचं कीर्तन आहे टीव्हीवर. एवढा मोठा माणूस म्हणून मंदिरावरती कीर्तन करतो. तो माझ्याकरता 2 तासाचा वेळ काढून आज 5 वाजल्यापासून ते विचार माझ्यासोबत का एक महाराज आपल्याकडे येणार. लय दिलं, किती दिलं वारकरी संप्रदायानं, किती नाही दिलं गणेश महाराज शब्दात बोलू शकत. घरात माणसं जेवढ्या आपल्या मदतीला पडत नाही तेवढी ही माणसं होतात. म्हणून मित्र आयुष्यात असं लय दिलं. आमचे विकास महाराज, आमचे महाराज आहे लय अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात कधी कधी. एवढं दिलं भगवंताने आपल्याला. बस ना पैसा कोणी कमवतो. बाईक खुरपाय गेली तर 350,000, खुरपाय गेली तर दिवसभर 350,000. आता ह्यांना काय खुरपाय द्यायची गरजच नाही म्हणा. ह्या काय साध्या राहिल्या नाही. ह्यांचा लय वशिला मोठ्यापर्यंत गेला. कळते मला काय ह्यांना लय मी तर कीर्तनात ह्यांना बोलायचं सोडून दिलं. कुमार महाराज यांनी वशिला बी डायरेक्ट मुख्यमंत्र्यालाच लावला. थेट आधी नुसत्या बहिणी होत्या. आता बोला की हप्ता घेताना लय माझ्या वाटली बोलायला काय होतं. एवढा हसताय म्हणजे हप्ता आला नाही का काय. आलाय ना हप्त्यातलं समस्याला काहीतरी द्या. हा हे मला तुम्हाला सांगायचं. मला हे नव्हतं आता कीर्तनकार जर झालो ना ते शब्द रचना एवढी तयार होती गणेश महाराज. आप शब्द फुटतात. हे काही बसवून आलो नाही. हे शब्द फुटले. हप्त्यातलं कळते मला काय म्हणायचे. एक जरी हप्ता इथं आणून दिला ना भैरवनाथ तुमचं कल्याण करेल. आणि तुम्ही तर लय संख्येने आला. त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांच्या हप्त्यावरच आपला सप्ताह होईल. ओके. आणि हे सगळं कुणी जरी असला कीर्तनकार, मंत्री, संत्री कुणी जरी असला तरी चुली पुढं आपलं काय चालत नाही. त्यामुळे तुम्ही छानला सांगा एखादा हप्ता बिचारी जाऊन 1,500 लोकसंख्येचं गाव आहे. निदान मला वाटतं 700 तरी महिला गावात असणार. 700 गुणिले 1,500 करायचं. इंदुरी करून पुढच्या वर्षी आणू करायचं. काय लागतं सप्ताह. ह्यांनी एक हप्ता दिला आपला सप्ताह होतो. हे तुम्हाला सांगायचं. बरोबर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यासोबत ह्यांचा वशीला लाडक्या बहिणी झाल्या. मी ह्यांना लय बोलत नाही. पण आयुष्यात लक्षात ठेवा. आयुष्यात असं जपावं माणसानं. वा गेलं आपण गेलो तरी आपण पाठीमागे निघालं पाहिजे. एवढं पवित्र राहू माणसाने. नाही तर काय लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य पुन्हा नाही. एकदाच क्षणाला वाट बघत असतो काळ आपलं काय घेऊन जाणार आहे आपण सोबत. एक आहे जोपर्यंत आपण आयुष्य आहे ना आपलं मायबाप तोपर्यंत माणसानं माणसासारखं वागून घ्यावं याचं नाव धर्मायला. छत्रपती शिवरायांना काय शिकवलं आपल्याला. काय शिकवलं माझ्या राजा. काय नाही हे जातीपातीचं राजकारण करत आपलं अख्खं आयुष्य नका खर्च करू. आणि पायाला हात तुमच्या पहिलं वर्ष मी तुम्हाला एक जाणीव मी तुमच्यापेक्षा लय लहान आहे. फक्त एक करा राजकारण राजकारणाच्या जागेवर होत्या. आणि धर्म सप्ताह ते एका बाजूला राहतं. मी तर म्हणतो तेच गाव धर्म. ज्या गावात राजकारण झालं की विरोध पार्टीचे 15 दिवसानंतर गळ्यात गळे घालून फिरणारे असे राजकारणातली माणसं असतात. तेव्हा तुमच्या गावात कुठं नाती तडत बसतात, कुठं भांडण करत बसतात. का म्हणून दुसऱ्याला त्रास, का म्हणून स्वतःला त्रास. बरं मला सांगा एखाद्याच्या विरोधात गेलो आपण काय मिळणार आहे आपल्याला. मला सांगा क्षण न लागता दिसे नाते, क्षण न लागता दिसे नाते तैसा संसार पाहता का म्हणून पुरस्कार करत बसतात. म्हणून आयुष्यात जेवढं आयुष्य दिलं आपल्याला पुरुष वर्ग आपण आपल्या मित्राला जपलं पाहिजे. आपण आपल्या जोडीदाराला जपलं पाहिजे. आपण आपल्या परिवाराला एवढंच नाही परिवाराला जपत असताना आपण आपल्या घराला जपलं पाहिजे. हेही तितकंच करायला लागतं. हे अख्खं गाव म्हणजे आपलं घर आहे ही मानण्याची भूमिका आपल्या मनात.
लय मोठा सप्ताह होतो फक्त सगळे एका जीवाचे मला आल्यावर लय कौतुक वाटलं तुमचं सगळं गाव स्वागताला उभं राहिलं याच्यापेक्षा काय काय आपल्या वारकरी संप्रदायाची श्रीमंती कोणी तुम्हाला हे शिकवलं असेल किंवा कुठं तुम्ही पाहिलं असेल पण भैरवनाथाला प्रार्थना करतो हीच सद्बुद्धी आयुष्यभर तुमच्या मंत्रकरणात राहणार आणि हा सप्ताह एवढ्याच टोकाचा एवढ्याच ज्या कुमार महाराजांच्या गावात गेलो तिथेही अशी सगळे एका जीवाने साकार पिंपरी तुमच्या मी तर म्हणतो इंदापूर तालुका म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचा आपल्या भागात उच्च टोकाच कोणाचा असेल तर ते इंदापूर तालुक्याचं श्रेय जातं सगळ्यात जास्त संप्रदाय आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये बघा मी स्वतः सातारा जिल्ह्यातला गणेश महाराज पण आमच्याकडे जेवढ्या ताकदीचे पारायण होत नाही तेवढे तुमच्या इंदापूर भागामध्ये ताकदीचे पारायण होतात बऱ्याच भागामध्ये या चालू 15 दिवसात महाराज 4 वेळा येणं झालं माझं इंदापूर तालुक्यात 4 वेळा ते या बाजूला सरडेवाडी पिंपरी आज होती तरंगवाडी लांबच्या तरंगवाडी म्हणजे 4 का संप्रदाय तुमच्या भागामध्ये म्हणून तुकोबराय म्हणतात ही संप्रदाय म्हणजे ही एक प्रकारची भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या जोरावर ती भक्ती प्राप्त होते कशाने नम्रतेने देवाची सेवा करा नम्रतेने त्याच्यावर लीन चरणावर लीन आणि त्याचं एक ब्रीद आहे जो मज होय अनन्य शरण ज्ञानोबाईंची त्याची निवारी जन्म मरण या लागती शरणागता शरण मीच एक सांगणारे वर्णन देवाचं आहे त्याला शरण जा पण कसं नम्रतेने एकदा गेला किती भक्ती तुमच्या उच्च टोकाची ठरेल सुदाम देवाची भक्ती सांगत होतो मैत्री बालपणाची दोघं मी लांब बरोबर तिथं आलो त्याला बुवा म्हणायचं नाही तर पहिल्या चरणातून बाहेर गेला त्याला मिळत लागलं यार कुठून आलो काय मिळालं बरोबर बालपणाची दोस्त आता पूर्वी शिक्षण घ्यायचं म्हटलं की गुरुच्या घरी जावं आता कशा शाळा झाल्या तशा पूर्वी शाळा गुरु विद्या घ्यायची म्हटलं की गुरुच्या घरी शिक्षक सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण दोघाला त्या गुरुच्या घरी विद्या करतात विद्या ग्रहण करायची पण आधी काहीतरी काम गुरुच्या घरची कामं करायला लागायची तेव्हा गुरु विद्या द्यायची ह्या दोघांवर एक वेळेस सरपणाची मुळे आणण्याचा नंबर आहे सायंकाळच्या 4 वाजले पावसाळ्याचे दिवस दोघेही दुपारी 2 वाजता निघाली मुळे आणल्या सरपणाची पण सुदामाला माहिती होतं जर वेळ लागला तर आपल्याला काय होणार आहे भूक लागणार हे झालंय का तुम्ही सांगितले का ह्याच्या आधी सुदाम्याची गोष्ट कोणी सांगितली का आजोतीकर बोलत नाही तर मला सांगा का माझं मी लगेच चॅनल बदलतो माझं कीर्तन म्हणजे रिचार्जचा डिस्ट्रिक्ट रिचार्ज बटन दाबलं की चॅनल फक्त मला सांगा तुम्ही झाला सुदाम देवाचा दोस्त दोघं निघाले सुदाम्याला माहिती होतं आपल्याला भूक लागणार आहे त्यानं चणे फुटाने खिशात घेतले आणि दोघंही जोडीदार निघाले कुठं मोळे आणले भली मोठी मोळी बांधली डोक्यावर घेणार एवढ्यात वारा आणि पाऊस सोबतच धो सुरुवात केली मोळी तिथंच टाकली एका झाडाचा आश्रय घेतला बाबा एका फांदीवर कृष्ण बसला आणि एका फांदीवर सुदामदेव बसला आईच्या फांदीवर सुदाम बसला होता वारा पाऊस जरा थोडासा शांत झाला पाऊस शांत झाला पण वाऱ्याने त्याचा वेग कमी केला नाही भला मोठा वारा तसाच वाहतो म्हणून त्याच आश्रयाला दोघे बसून राहिले बराच वेळ निघून गेला सुदाम्याच्या लक्षात आला आपण काहीतरी त्यानं ते फुटानं चण काढलं आणि खायला सुरुवात केली जसं चण खायला सुरुवात केलं तसं चण नावाची जात अशी फुटाणं नावाची जात अशी बरं फुटाण्याची मी फुटाण्याचं सांगतो फुटाणं नावाची जात अशी तुम्ही किती बी गुपचुपीत खा म्हणजे तुम्हाला कळते तुम्ही किती बी ठरवा दुसऱ्याला शेजारच्याला कळलंच नाही पाहिजे तुम्ही किती बी ठरवा फुटाणं खाऊन दाखवा म्हणाल ती पाहिजे तसं खाता ये काय काय गड्यांना वाटतं फुटाणं खाल्ल्यावर कुणाला काय कळत नाही बाबा कोण म्हणलं वास कोणतरी नियम आणला ते फुटाणं खाल्ल्यावर कळत नाही चण खाल्ल्यावर कळत नाही काय उद्योग केला तसं हे फुटाणं खातो तर कृष्णाने चले कृष्ण अरे काय खातो का काय रे सुदामे म्हणला ए कृष्ण अरला काय एवढा मोठा वारा सुटला भला मोठा पाऊस पडला आणि तू खुशाल तुला खायचं पडलं अरे थंडी एवढी वाजते थंडी कृष्ण म्हणतो तुझं दात वाजले म्हणून तुला विचारलं अरे या थंडीमुळे माझं दात वाजता आहे का त्याला बाडी कोणा बरोबर आज कोणा बरला बाडी अख्खं बालपण देवासोबत काढलं देवासोबत ला बाडी केली सुदाम्याचं नाही आपलं बी तसंच आहे आईच्या गर्भात होता तोवर देवाला प्रार्थना केली एकदा यातनं बाहेर का देव म्हणला करशील काय देव म्हणला अखंड आठवीनं पाय हा माझा हा तुझा नवस करतो आयुष्यभर तुझं भजन करी जन्माला रडायला लागला कसा कोह शब्द आहे कोह आपल्या भाषेत कवा कवा बघा ते बाहेर करडताना कसं रडत
तो देवाला सांगत असतो, देवा मी म्हणलो तू तुझं भजन करी, पण कवा कवा म्हणलो तू, कधी म्हणलो तू भजन करी? देव म्हणला ह्या जातीचा आहे माहिती असतं तर तुला गर्भातच मारला. जन्माला आल्यापासून तर आपल्याला बडी सुदाम्याला बडी केली, देवाला लक्षात ठेवलं. मोळी घेऊन गुरुविद्यापर्यंत आली, मायबाप मोळी ठेवली, पण तिथून पुढचा प्रसंग माहिती आहे. दोघाचे दिवस बदलले. एक द्वारकेचा राजा झाला आणि एक 18 विश्वदारिद्र्य भोगावं लागलं. कुणाला? सुदाम्याला 18 विश्वदारिद्र्य, आणि एक मात्र गड्यानो राजा की रे झाला, गड्या राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. एक द्वारकेचा राजा झाला तर एकाला 18 विश्वदारिद्र्य झालं. मी सकाम स्वरूपाची भक्ती सांगतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश करायचा आहे का? पण सांगू तुम्हाला, सुदाम्यावर जरी 18 विश्वदारिद्र्य आलं तरी सुदामदेवाची पत्नी संसारिक होती बाबा. आणि मी सांगू का महाराज, ज्या गृहस्थाची पत्नी संसारिक असते ती मात्र त्याचा संसारच मोठा होता. मी सांगू का तुम्हाला, पियानाराची बाई कधी निघून जात बघा तुम्ही, पियानाराची कधीच निघून, ती 4 रट्टा खाईल पण घर नाही का? तिला माहिती आहे आपण निघून गेल्या ह्यो काहीच घरी ठेवणार. हा, ह्यो पार उद्ध्वस्त करणार संसार, म्हणून ती बिचारी जात नाही. कारण तिनं पै जमा करून उभा केलेला असतो, म्हणून ती हाल ज्याची लय श्रीमंत आहे त्याची राहतच नाही. मला काय म्हणायचं मला लय उघड करून सांगायला, ज्याची लय श्रीमंत आहे त्याची राहतच नाही. पण गरीबाची मायबाप, ज्याची पियानाराची कधीच बायको. आता हे लय 4 बार केला तर मायबाप ह्यात विठाला 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 आता गरीब श्रीमंती ह्या सगळ्या मानण्यावरच्या गोष्टी आहेत. आपण कशात श्रीमंती मानतो, आपण कशात सुख मानतो, हे सगळं आपल्या मानण्यावर. नाही तर कोण आहे मला सांगा, इथं बसलेल्या पुरुष वर्ग माझ्याकडे लक्ष द्या, ते पक्वा जाऊन उठून गेलेत, काय लय लांब नाही गेले. हा तिथंच आहे, काय नाही माझ्याकडे बघा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुख दुःख संसार हे सगळ्या गोष्टी जे आहेत हे आपल्या मान्यावर आहे. नाही तर इथं बसल्यापैकी प्रत्येक पुरुषाला माझा प्रश्न आहे, इथं बसल्यापैकी ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याला हात वर करा बरं. एकामेकाला खुणवू नका, आपलं विचारलंय मागचं दुसऱ्याच कशाला करा होता तुम्ही सांगा. 100% चांगली आहे का? हात वर करा, बिचारे हे बघत्या तुमच्याकडे. प्रत्येकीनं आपापला हुडकून ठेवला, हात बळत हात वर करा, घरात घ्यायच्या नाही पुन्हा. काय खचाल माझ्यावर फिरावं लागेल रोज तुम्हाला. एक सुद्धा 100% चांगला तुम्ही सांगा, जिला 100% चांगला नवरा मिळाला 3 हात वर करा. 1 2 3 4 5 20 25 26 30 बायकांना चांगला नवरा. आपापली शेजारी ध्यानात ठेवा बरं का, जिना जिना हात वर केलाय शेजारी ध्यानात. आता मी फक्त विचारतो त्याचा मला प्रश्न, इथं बसलेल्यापैकी जी बाई आजपर्यंत आपल्या नवऱ्याला माघारी त्याच्या माघारी एकेरी शब्दात तिने हात मारले नाही अशी एखादी असेल तिने हात वर करा. बर 1 2 आल्यात काही इथं आल्यात इचरू का? जोड्या लावा म्हणल्या, जोड्या जुळल्या बाबा. बरं आहे का? खरं आहे का? खरं आहे. तुम्हाला काय माहिती तुम्ही घरी गेल्यावर काय होतं? मी म्हणून राहील, दुसऱ्या कवा हे सगळं दाखवायचं सुख आहे. कोण नाही, अवघड आहे. पण सुदाम्याची बायको खरीच संसारिक, तिला माहिती होतं हा जो आपला मालक आहे याचा बालपणीचा दोस्त म्हणजे द्वारकेचा राजा आहे. द्वारका म्हणजे सुखी समजू नका, आखी द्वारकेतली घरं सोन्याची. द्वारकाच आखी कशाची होती आणि त्याचा मालक भगवान श्रीकृष्ण. हिनं सांगितलं जा ना मालक, तुमचा बालपणीचा दोस्त आहे, काहीतरी मागवा ना त्याच्याकडे. देव म्हणतो, सुदाम देव म्हणतात, अगं तिघा जणांच्या भेटीला जाताना कधी मोकळ्या हाताने जाऊ नये. आणि तुम्ही ऐका अजून तिघा जणांची भेट घ्यायला जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं. पहिली गोष्ट, एखादा राजा असेल मंत्री असेल त्याची भेट घ्यायला जाताना मोकळ्या हाताने जायचं.
नाही दुसरी गोष्ट महिला म्हणलं लहान लेकरू बघायला जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही आणि तिसरी गोष्ट आपल्या करता गुरुचं दर्शन घेताना मोकळ्या हाताने जायचं नाही वा आणि महाराजाच्या पाया पडा येताना मोकळ्या हाताने यायचं हे माझ्या मनाचं आहे असं मला तुम्हाला सांगायचं. हे ध्यानात ठेवा बरं का, आपण सांगतो म्हणजे ध्यानात. आता तर का पाया पडा येते ते का अशी निघून जाते ते काय माहिती, विनोदाचा भाग सोडून द्या. पण राजाच्या दर्शनाला जाताना मोकळ्या हाताने जायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पत्नीला सांगितलं अगं मोकळ्या हाताने जायचं, पण ती हुशार स्वतःच्या घरात काय नव्हतं पण शेजारी जेव्हा जेव्हा सुदाम्याची बायको बघल शेजारी तेव्हा तिला टेन्शन होती. ती म्हणजे ही दिसली की हिच्या ध्यानात यायचं काहीतरी मागायला आली दारवाज ती म्हणली काय पाहिजे, माझे मालक माझ्या मालकाचा बालपणाचा नुसताचा द्वारकेचा राजा झाला, सोन्याची अख्खी द्वारका त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या भेटीला माझे मालक निघाले काहीतरी देता का, त्याला भेटायला काहीतरी द्यावं लागेल असं म्हणतात माझे मालक. ती म्हणली हे बघ काहीच नाही. ती म्हणली पोह्याचा तर वास येतो, पोहे केलं ते राहिले तिथं पडले थोडं बिशिल्लक राहिलं. माय बाप त्या पडलेल्या कन्या गोळा केल्या आई एका चिंदीत बांधल्या सुदाम्याजवळ, जा मा एवढं जरी घेऊन गेला तरी देऊ तुमच्या गेला ना सुदामदेव. फाटलेली कपडे घालून दारिद्र्य काय असतं ज्याच्या वाट्याला गरीब आले त्याला विचारा दारिद्र्य काय असतं. सकाळी कमवायला गेल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही अशा माणसाला भेटा तुम्ही, त्याला समजेल दारिद्र्य काय असतं, दुःख काय असतं, संघर्ष काय असतो, त्याग काय असतो हे त्या माणसाला विचारायच्या. शून्यातून वर निघाला त्याला विचारा तुम्ही. फाटलेली कपडे घातली आणि अशी आपली कशी कमान आहे तशी भली मोठी कमान द्वारकेची, आणि द्वारकेच्या त्या कमानीवरती 2 द्वारपाल उभा. हे फाटलेले कपडे बघितले सुदाम्याला आड जसं अडवलं जसं सुदाम्या सांगतो जाऊ द्या माझा बालपणाचा दोस्त आहे तुमचा राजा, कोण विश्वास ठेवून फाटलेले कपडे द्वारपालाला हात म्हणतो. पण एका द्वारपालाला दया आहे. सुदाम्या सांगत होता अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीब आ गया, किधर पे सुदामा गरीब आ गया, किधर पे सुदामा गरीब आ गया, नजर पे पगड़ी वतन पे चोला, बता दो कन्हैया छूना है सुदामा, बता दो मालक तुमचा बालपणीचा दोस्त सुदाम श्रीकृष्ण त्या सिंहासनावर उडीच मार. बरेच दिवस सुदामाला पाहिलं नव्हतं श्रीकृष्णानं. मुकुट गळून पडला डोक्यावरचा, आला असा घट्ट मिठी मारली सुदामाला. भेटल्या बरोबर डोळ्यात नाशू केला लागला कृष्ण. अरे कृष्ण अरे सुदाम्या लय दोघं सोबत राहिलो का म्हणून या अवस्था झाली असेल. श्रीकृष्णानं जाणलं यानं एक केलेला बळी याच्या भोगायला वाटला. लक्षात ठेवा एक जरी लबाडी केली ना एक जरी जेव्हा बघायला एवढी वाईट आहे माणसाचा विचार आहे म्हणून पायाला हात लावतो. तुमच्या चाललेला सप्ताह लय सुंदर आहे, एखाद्यानं जर ह्यात आड येण्याचा प्रयत्न केला मला पुढचं बोलायला लावला. माझी हाय काळजी, मी आता काय बोलत नाही. आलोय गोडव्या अंगानं, अजून गोडव्या अंगानं घरी जायचे. फक्त धर्माचं कार्य नका दुसरं तुमचं कुठं राजकारण ते बाहेर. लय सुंदर सत्ता आहे, लय देखणं नियोजन आहे. छोटंच वाडे छोटंच गाव. मी मगापासून ते सांगतो कारण वैभव बघून मला राहावत नाही. लय सुंदर नियोजन आहे. नाही भल्या भल्याला लय प्रयत्न केले, लय जणांना संत करण्याचं संत सगळ्याच. पण आता तुमचं चालू झालं ना हेच शेवटपर्यंत पाहायला हात तुमच्या. टाळी वाजवण्याकरता हे वाक्य मुळीच म्हणू नये, कारण हे वैभव कायम बघावं. आपला वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे.
या माता मावल्याला वर्षातून 5च दिवस हे देवाचं भजन आहे. नाही तर पुन्हा आहे का मला सांगा वर्ष कुणाची फुलाचं कीर्तन असेल तरच, नाही तर आहे का पुन्हा आहे? पुन्हा नाही. आणि कुठे होतो आपण? सुदाम्यापाशी दारिद्र्य पाहिलं सुदाम्या, देवळात आश्रू आले, बोलून घेतलं, नवीन कपडे परिधान करायला दिले सुदाम्याला आणि जेवायला बसवलं. बरं जेवायला बसवताना बी कृष्णानं सांगितलं, कृष्णाच्या बायका किती? भगवान श्रीकृष्णाच्या बायका 16,100. प्रत्येकीला देवानं सांगितलं, प्रत्येकीनं आपापल्या आवडीचा एक पदार्थ करायचा. कुणाला? माझा बालपणीचा दोस्त आला, प्रत्येकीनं आपापल्या आवडीचा पदार्थ झाले किती? 16,000 गड्या. ही कृष्णाच्या जी बायका आहेत ना देवाच्या, ही किती होत्या? 16,100. हे फक्त हितच ऐका गडी, हितच ऐका आणि हितच लय डोकं लावू बसलेला एखाद्या म्हणाला का देवानं 16,000 केले. आपण ज्याचं झालं नाही त्याला इसरा. प्रसाद महाराज तुमचं झालंय नाही? गणेश महाराज तुमचं झालंय नाही? कुमार महाराज तुमचं? उद्या माझं जेजुरीकडे कीर्तन येतात. वाईट आहे माय बाबा. हे नुसतं ऐकायचं असतं, देवाचं चरित्र नुसतं ऐकायचं असतं, त्याचा उच्चार करायचा. भांडारा मी टाकतो, तुम्ही फक्त बुडा राहतो. लुंग्या बिंग्या सगळा खर्च माझा, काय टेन्शन नाही. लय मनावर बी घेऊ नका बरं. मी आहे तुमचा भाव आहे तुमच्यावर, काय टेन्शन. तुमच्यावर नाही पडला तर माझ्यावर टाकू, काय घेणार. विनोदाचा भाग सोडून 16,000 पदार्थ ताटात पाहिजे. एक पदार्थ खाता खाता नाकी बसलेले सुदाम्यासारखा स्वाभिमानी भक्त पुन्हा भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात झाला नाही. किती स्वाभिमान होता सुदाम देवाचा. जेव्हा आला होता सुदाम देव द्वारपाळात राजवाड्यात प्रवास केला होता, तेव्हापासून देवाने ठरवलं होतं मी सुदाम्याला माग मागणार. आणि सुदाम्याला आत पाऊल टाकला होता आणि मनाला खुनगाड बांधली होती, मी देवाला काय मागणार नाही. सुदाम्याला वाटायचं देव न मागता दी, आणि कृष्णाला वाटायचं दारिद्र्य घेऊन माझ्याकडे आलाय म्हणजे मला काहीतरी माग. ह्यानं स्वाभिमान बाळगला होता, मागणारच नाही. आणि देव म्हणणार माग म्हणणारच. जीवन सुदाम्याला पाठवायला लागला देव. बार दरवाजापर्यंत राजवाडा तोरी सुद्धा सुदाम्यानं शब्द काढला. पण बाहेर येताना त्याच्या लक्षात आलं, कृष्णा अरे हे माझ्या पत्नीने दिलं, एवढंच होतं आमच्या घरात, तेवढं घेऊन मुष्टीभर पोहे आणले, तेवढं दिला. देव म्हणला ए सुदाम्या थांब, अरे एवढ्या दिवसात माझ्या घरी आला, पोटभर जेवण केलं असं मोकळ्या मनाने मी तुला जाऊ द्यावा. पूर्वी एक नियम होता बाबा, एखाद्याच्या पंक्तीला जर आपण जेवायला पंक्तीला जेवायला तर कुंकुम तिलक लावण्याची प्रथा पूर्वीपासून कपाळाला तिलक लावायचं. पूर्वी आताही माणसं म्हणतात बघा, कपाळाला कुंकुम दिसलं की माणसं म्हणतात कुणाच्या तरी बहुतेक गिळून आलाय, जीवन आलाय मला म्हणायचं. कुणाच्या तरी पंक्तीतनं हे जीवन आले. हा आज एक राहिला. तेवढंच मायबाप साधलं कुणी? कृष्णाने. मागत नाही हे लक्षात आलं देवाच्या. कुंकुम तिला खातात घेतलं आणि सुदाम्याच्या कपाळात. काही गोष्टी बघून समजतात, काही गोष्टी ऐकतो. माझ्या अंगठ्याकडे लक्ष. अंगठा घेतला सुदाम्याच्या. आई ऐकताय ना कीर्तन? महिला म्हणलं झोपला नाही ना तुम्ही पाठीमागे? ओके. कुंकुम तिला खातावर घेतलं कपाळावर. असा अंगुष्ठ सुदाम्याच्या कपाळावर धरला आणि जसा अंगुष्ठ कपाळावर धरला बसलेले सुदाम्याच्या कपाळावर अक्षर लिहिली होती सटवीनं, श्री क्षय. श्री म्हणजे श्रीमंतीचा, क्षय म्हणजे नाश होईल, ही 3 अक्षर लिहिली होती. देवानं कुंकुम तिलक लावण्याचं नाटक केलं. अंगठा असा होता तो नुसता, कळतंय तुम्हाला, असा होता तो फिरवला. अंगठा नाही फिरवला, कपाळावरची अक्षरच फिरवली. श्री क्षय होतो, उलटी झाली. यक्ष श्री, यक्ष म्हणजे कुबेराची श्रीमंती तुला प्रदान न मागता सुद्धा दिलं मायबा. कुणाला? सुदाम्याला. घरी येऊन बघतो तर अख्खं नगरच सोन्याचं झालं. कुणाचं? सुदामा ब्राह्मण दुःखेदारी भाव देखो निया
दारिद्र्याला सुद्धा भगवंताचा कृपा रजस्त पडला अख्खं नगर सोन्याचं झालं पाठीमागे तुला काय तर सकाम स्वरूपाची भक्ती साधली सुद्धा मिळाली म्हणून तुकोबरायावर नमन करतात नमनतेनं प्राप्त त्याचं नाव भक्ती आहे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया सगळे हात वरती घ्या चला पांडुरंगाचं भजन करू आवाज टाळीचा आवाज करूया जय हो विठ्ठल माझा माझा विठ्ठल हात खाली घ्या हात अरे निम्यात भजनात किती म्हणाव बुवा तुझा हाय सांगायचा चौकदार धंदा म्हणजे चौकदार चौकात दरोडा टाकला गेला म्हणजे चौकदारनं कसं ते डीपीओच आकडा टाकाय गेले चौकदार म्हणजे इथले इथे डीपीओच घेत वाह वाह हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं हात खाली घ्या म्हणून काय कायला म्हणलं माझी काळीची भाई तेव्हा काय काय ती म्हणणार का दिसतोय बी तसा आणि बुवा लहान गर्दी तर जारात जमली कुणी निस्तारता घ्या भजन केलं त्याला धन्यवाद त्याचं राहिलं असेल त्यांना आता तरी मोठ्या प्रेमाने माझ्या पांडुरंगाचं भजन करायचं आहे विठोबा Yeah.
रेप करणारं गाव पहिल्यांदाच बघायला गाव वाकून गेलो बुवा बी उडूसा येणं करायला जपून घाला बरं एकच घाला बस बाबा ओके या इथे ठेवा. त्या हाराचा लय उपयोग आहे ऐक वाह खरंच द्यावे तेवढे धन्यवाद थोडे कोण मी म्हणून मग अशी वाक्य वापरून गेलो वारकरी संप्रदायाने लय दिलं मला आपली लायकी नसतं आपली लायकी जेवढी नाही तेवढं दिलं देवान आपल्या करता हे लोकांचं प्रेम आहे आपल्या वारकरी संप्रदायात. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पावी जया ठाया माझे ऐसे काया जवनो हे. बरोबर 10 वाजलेले आहे. कीर्तन संपवायचं जेवण आहेत का आता कीर्तन झाल्यावर जेवण आहेत हा अगोदर झालं मग काय अडचण आहे निवांत होते का 2 वाजेपर्यंत हा म्हणजे तेवढ्याच पाकिटात का कसं म्हणजे काय काय ठिकाणी ओव्हर टाइम असतो म्हणून तुम्हाला विचारलं तिकडे आहे का ओव्हर टाइम नाही काकडा करूनच जाऊ मग आपण काय टेन्शन घ्या तर फक्त जमा करा तुम्ही पावत्या काकड्याच्या वाह मी जास्तीच वेळ तुमचा घेणार नाही एक 15 मिनिटं फक्त जास्तीची घेतो का 15 मिनिटं या 15 मिनिटात आपल्याला एक पिंगळा म्हणायचा आणि थोडं छत्रपती शिवरायांचं चरित्र तुमच्या पुढे मांडू जरा ताड बसा सगळे वाह असं कीर्तनात असल्यासारखं बसा हा वाह बस मी आल्यापासून सांगतो टाळी वाजवा भजन करा. गणेश महाराज काय काय वाजवली काय काय न्यूजने दिली बुवा दे तुला टाळी फुकट आमच्या बर आता अजून वर्णन पुढचं सांगतो टाळी वाजवली तरी आमचं काय जाणार नाही आणि नाही वाजवली तरी आमचं काय जाणार पण माझे नाथ बाबा म्हणतात नाही टाळी वाजवली तर काय होईल जरा ताड बसा मला तुम्ही सगळे म्हणू लागला काय म्हणतात नाथ बाबा सिस्टम वाले दादा थोडासा आवाज द्या पकवा झाला आणि मला सुद्धा आणि थोडा इको वाढवा काय म्हणावं माझ्या नाथ बाबांनी ऐक हे जरी नाही काल तरी दुसरा हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा हे जरी नाही काल सजत शेवटी काळ बांधून रे सजत शेवटी काळ बांधून सरत शेवटी बांधून रे सरत शेवटी बांधून आमचे काय वाजाई एक जनावरी आमचे काय वाजाई काय
म्हणलं तर बरं आहे, म्हणलं तर कीर्तन सुटल नाही तर तांबडच फुटल बरं. हा बाबांनी सांगितलं सकाळ करून करला जावं लागलं सगळं. माझ्या मागं म्हणायचं, मी काही एकट्यानं कुठं घेतलं नाही, तुम्ही आम्ही खेळले माझ्या मागं सुया घे. मी आजपर्यंत ऐकलं होतं मुलग्या सरळ रेषेत चालतात, तुम्ही पार लाईन म्हणून टाकली. मनी घे दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग 6 जून 1684 साली रायगडावरती माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा पार केला. 32 मन सोन्याच्या सिंहासन माझ्या राजाच्या स्थापन करण्यात आलं. पहिल्या पायरीवर पाय दिला माझ्या राजाला आठवण झाली माझे प्रभू देशपांडे. दुसऱ्या पायरीवर पाय पडला आठवला तानाजी सांगत होता राजा 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 आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारा तानाजी आठवला. डोळ्यात अश्रू बाहेर आले, अश्रू बाहेर आले. 6000 मावळ्याचा मानाचा मुद्रा स्वीकारला माझ्या राजा कुमार महाराज आणि माझा राजा सिंहासनावर विराजमान झाला. अवघे 4 मावळे पळत आले. राजा 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 नजराना नजराना काय होता नजराना. एका सुभेदाराची सून जिनं पुन्हा घातला होता माझ्या राजाच्या समोर थोर थोर कापत होती. पण तिला काय म्हणाले, हे स्वराज्य छत्रपती शिवरायाचे आहे, हे स्वराज्य एका मराठ्याचे आहे, हे स्वराज्य माते परस्त्री माते समान मान हे स्वराज्य आहे. तिला काय घाबरली सुभेदाराची सून पाहिली. माझा राजा जवळ येतो, बुरखा बाजूला करतो, नाही बा चोळी खानाची चोटी भरली आणि तिला तिच्याकडे पाठवण्यात आलं. हे राजाचा स्वाभिमान आहे बाबा. हे स्वराज्य उभं राहिलं म्हणजे आई राजाचं काम नाही. नुसतं म्हणतात राजाच्या मनाला पाहिजे, राजा तुम्ही पुन्हा या. अर्पण बसलेला आहे का छत्रपती शिवाजी राजाच्या मला यावं वाटत असेल तर आधी प्रत्येकाच्या घरात माझी जावई जन्माला आली पाहिजे, तेव्हा प्रत्येकाच्या घरात हा राजा जन्माला येऊ शकतो. स्वराज्य राजाचं आई राजाचं पोर नाही होता कुणाचा. काय केलं माझ्या राजा राजा ऐकाय मी जरा नीट समजून नीट आहे. कोण होता माझा राजा, काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी राजा राजा हो शहाजीचा काळाचा शिवनेरीवर जन्मला शिवबाबा शिवनेरीवर जन्मला शिवबन
अशी माझ्या राजाची होती कशी ऐका एक कविताचं वर्णन करतो ऐका जरा कान पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नानाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठा मोळ्याचा वेश तिने पारला धर्म रक्षणासी सदा सजभवानी झाली जुलूम करण्याच्या रक्ताने पिनाली महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्रावर प्रेम शिवबाची तलवार चमके तुम्ही टाळ्या वाजवा नाही तर काय काय गावात सांगावं लागतं टाळ्या वाजवा आम्ही याला ओरडू तुम्ही टाळ्या काय कायला सांगितलं कळतं पण इष्टी गिलींची बुडालं म्हणून टाळ्या वाजवून काय उपयोग आहे वा छत्रपती शिवरायाचं चरित्र ऐकायला सुद्धा तेवढं गरम रक्त असावं लागतं राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र ऐकण्याकरता सुद्धा तेवढं रक्त गरम असावं लागतं हे कुणाचंही काम नाही हे उभा करणं स्वराज्य अहो छत्रपती शिवाजी राजाच्या काळाचा विचार केला तर जवळचे कमी पण 18 पगड जातीने मिळून हे स्वराज्य निर्माण केले रामोशी समाजाचा बहर्ज नाईक होता राजाच्या सोबत कोण कोण ऐकताय ना कोण गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता बहर्ज नाईक राजाच्या श्यामी येण्यामध्ये सगळ्याला परवानगी घेऊन जाण्याची जावं लागायचं पण बहर्ज नाईक असा होता ज्याला परवानगीची सुद्धा गरज नव्हती एवढा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता बहर्ज नाईक रामोशी समाजाचा नाहवी समाजाचा शिवाकाशी राजाच्या सोबत होता 12 अंगरक्षक मुस्लिम समाजाच्या राजाच्या सोबत म्हणून पायाला हात लावतो तुमच्या हे झेंडे वाटून रंग वाटून घेतले आपण ज्यांनी ज्यांनी झेंड्याचं राजकारण केलं रंगाचं राजकारण केलं भगवा म्हटलं की मराठ्यांचा आहे माफी मागून बघतो तुमची मी पिवळा म्हटलं की धनगर समाज घेतो निळा म्हटलं की बौद्ध समाज झेंडा घेतो कुठं चालला आपला महाराष्ट्र मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या बसले आज होती ही 18 पगड जातीची माणसं तुम्ही टाळकरीवर राहिल्या शिव भाकरा सगळे बळीनं आणि प्रत्येकातल्या शरीरातल्या त्या 18 पगड जातीतल्या प्रत्येक माणसाच्या शरीरातलं रक्त तुम्ही बाहेर काढा थोडं थोडं काढा रक्त बाहेर रक्ताचा रंग वेगळा आहे का एकाच रक्ताची माणसं आहे आपण एकाच रंगाचं रक्त आहे आपल्या सगळ्याच्या का म्हणून जातीपातीचं राजकारण करता मी आमच्या जातीचा मी तमक्या जातीचा नाही ना म्हणून मराठ्यांनी सुद्धा एक लक्षात ठेवा मराठा जातीचे सगळे लक्षात ठेवा हे फक्त छत्रपती शिवराय म्हणजे फक्त मराठा जातीचे नाही 18 पगड जातीचे मिळून हे स्वराज्य दादा निर्माण केलं माझ्या लय कष्ट घेतलेत आपल्या करता छत्रपती शिवरायाने लय कष्ट घेतलेत आपल्या करता राजमाता अहिल्यादेवी होळकरांना लय कष्ट घेतलेत आपल्या करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी जाणीव बोलतो एका राजानं संविधान दिलं गणेश महाराज आणि एका राजानं भारताला स्वराज्य दिलं संविधानावर आजही चालावं लागतं आपल्याला आणि ज्या राजानं स्वराज्य दिलं त्या राजामुळे आज आपल्या मंदिरावर करत आहे आणि आजही आपल्या माय माऊल्याच्या कोणामुळे शाबूत असेल तर ते छत्रपती शिवरायाचे आपल्यावरती उपकार आहे कष्ट केलेत राजानं आपल्याकडे एक कवी काय सुंदर वर्णन करतो कष्ट केलेत माझ्या राजाने ऐकताय ना सगळे ऐक कष्ट केलेत माझ्या शिवबाने जाती जातीत वाटून नकारे कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटून नकारे स्वराज दिले त्याला जाण्याची
घेतो राजा आपल्याला त्याची जाण आपल्याला राहिली पाहिजे. किती जरी बोलत राहील तरी वेळ माझ्या करता थांबणार नाही. म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पावी जया ठाया माझी ऐसे काया जवनोही. मला माहिती होतं वेळ कमी पडणार म्हणून सुरुवातीलाच मी अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला शब्द न शब्द अभंग सांगितलेला होता. काय भक्ती आहे, काय वैराग्य आहे, त्यागाने प्राप्त होतं त्याचं नाव वैराग्य आहे. आणि ब्रह्मतत्वाची प्राप्ती या तीन गोष्टी एकत्रित आल्या की जे मिळतं त्याचं नाव ब्रह्मतत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासने पावी जया ठाया माझी ऐसे काया जवनोही. या पवित्र कीर्तना करता गोड अशी ज्यांची मला साथ मिळाली ते सगळेच नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे गोड असे मृदंगाचार्य आमचे परममित्र आमचे गणेश महाराज जगताप यांच्याकरता एकदा जोराची टाळी वाजवा. त्याचबरोबर त्यांच्याच ताकदीचं वादन असणारे आदरणीय परमश्रद्धेय आमचे आदित्य महाराज पोळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागाचं भूषण आहे टाळ्या जोराच्या वाजवा. वा कारण सांगू तुम्हाला का टाळ्या वाजवायला लावल्या. गणेश कुमार महाराज प्रसाद महाराज मामा आपण गळ्यातून सूर काढतो. लय सोपं आहे आपल्याकरता. थोडा घसा बसला आपण थोडं औषध घेऊन ते आपण बरोबर करू शकतो. गळ्यातून सूर काढणं लय सोपं आहे. पण निर्जीव कातड्यातून आपल्या हाताच्या ताकदीवर बसलेल्या माणसाला डोलायला लावणं हे यांच्या पाठीमागचं यांचं कष्ट आहे, लक्षात ठेवा. या पोरांनी ऐन तारुण्य खर्च केले. हे दिसतात ना आमची तरुणीबाण पोरं, म्हणून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बदला तुमचा. बरं का तुम्ही लय आम्हाला खालचं समजता वारकरी समजा कीर्तन कारण खाला सोडून द्या. ते तुम्हाला वाटतं बहुतेक शाळेत मेळ लागला नाही म्हणून इकडे आले असते. ही पोरं शाळेत शिकली नसतेली मंदबिंद असतेली म्हणून इकडे आली. तुमच्या माहिती करता सांगतो ह्यांचं नाही मला माहिती पण माझ्या नावाच्या पुढे लावले तुम्ही तिथं लावलं नाही होते. मी लिहिलं तिथं लिहिलं नाही. माझं शिक्षण केमिस्ट्री प्लेन बीएससी झाले, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. मी स्वतः वक्ता. माझं केमिस्ट्री स्पेशल होता आणि वर्गात पहिल्या नंबरनं पास झालेले विद्यार्थी मी तुमच्या पुढे. काय कायला केमिस्ट्रीचं स्पेलिंग बी येत नसेल. ती केमिस्ट्री शिकाय गेल्यावर कळतं लय गुतडा असतो महाराज कुमार महाराज. बरं का असं देव महाराज हे लय सोपं नाही. हा कुठली रिॲक्शन कुठं घुसत. वायरीचा गुतडा कसा असतो मेळ लागत नाही एकदा ते लाईटिंगच्या वायरीचा मेळ गुतल्या नाही एकमेकांमध्ये वायरीचं तसं असतं केमिस्ट्री. ज्याला अंदाज घ्यायचा त्यानं जागले तरी केमिस्ट्रीची एकच रिॲक्शन सोडून दाखवा म्हणून ती पाहिजे. तो इथं बसलेली बरेच असतील इथं बसलेली. हे लय सोपं नाही. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही म्हणाले एवढा शिकला इकडे कशाला ह्यांच्या नादाला लागायला. टाळणी नान पाकवा मी लय प्रयत्न केला पण सगळं प्रयत्न करून झाल्यावर माझ्या ध्यानात आलं तिकडल्यापेक्षा इकडे जरा बरं आहे. बरंच आहे आमचं लय म्हणून मग लय दिलं देवानं. 18-20 लाखाची गाडी आमची लायकी नाही त्या गाडीत बसण्याची. एवढी दिलं आम्हाला. 1.5 लाखाची फोन वापरतो आपण. आपली लायकी आहे का कुमार महाराज. एवढं दिलं देवानं आपल्याला. पण त्याच्या पाठीमागे आपला संघर्ष आहे हे मात्र बसल्याने कधी विसरायचं नाही. वा आणि तारुण्य आम्ही खर्च केला आमचा. या पोरांनी थंडीच्या दिवसात इंद्रायणीच्या काठावरती पहाटे 3 वाजल्यापासून पखवाज वाजवला. असल्या थंडीत सुद्धा घामानं अंगोलं चिंब झालं होतं. हे कष्ट आहे या पोरांच्या आमच्या पाठीमागे. गणेश महाराजांनी अख्खी हयात घालवली. तारुण्य अख्खं वाहून घेतलं वारकरी संप्रदायाला. तेव्हा हातामध्ये ताकद आहे. आदरणीय आमचे दादा संग्राम महाराज आहे. हे सोपं नाही. आमचे आदित्य महाराज एकही सोपं नाही माय म्हणून गुमरो गोड असे मृदंगाचार्य तिघही लाभले. एका गावाला एक मिळत नाही. तुम्ही तिघही या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं दर्शन घेतो. मुद्दा म्हणून उपस्थित असणारे एक आपल्याच भागाचं भूषण मी मगाशी वर्णन केलं. माझे परममित्र आता नुकतंच ज्यांचं मन मंदिरावरती शूटिंग झालेलं आहे त्या आदरणीय परमश्रद्धेय आमचे कुमार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. गोड गाळ्याचे धनी आमचे प्रसाद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसाद दादा तुमचं मनापासून. पलीकडे आमचे विठ्ठलदाजींचे मनापासून आभार. त्याचबरोबर आपल्या पारायणाचे सुंदर असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवम महाराज हा वा महाराजांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. गोड आवाज आहे. त्याचबरोबर माझ्यावरती आपल्या स्वतःच्या मुला एवढं प्रेम करणारे आमचे अशोक मामा टकले या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं इथून दर्शन घेतो. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज दरदरे आदरणीय महाराज दर्शनाचा योग आला. वा त्याचबरोबर सगळेच गावातले भजनी मंडळ त्याचबरोबर आमचे सागर महाराज साळुंके महाराजांच्या दर्शनाचा योग आला. वा आणि त्याचबरोबर आपल्या पारायणाला लाभलेले सुंदर असे व्यासपीठ चालक ज्यांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वावर हे सगळं पारायण उभा आहे त्या आदरणीय परमश्रद्धेय आमचे मोहन महाराज वाघ. कुठे महाराज. वा आडनाव तर लयच खतरनाक आहे. वाघमारे नाही ना कोणी गावात.
मग संपलं तुमचंच राज्य, टेन्शन घेऊन नाही तर वाघमारे असले तुमच्यापेक्षा पुढे असेल ना कोणतरी आमचे वाघ महाराज तुमच्या दर्शनाचे वाघासारखे असणारे चुकतात. बाकी तुम्ही गावातले सगळे सगळ्याची नावं घेऊ का बघा, नाही तुम्ही गेल्या हाणाहानी हे जे घेतलं आज वा आमचे सगळे गुणीजन टाळकरी मंडळी 2 तास गेले हा सगळा शूटिंगचा कार्यक्रम ज्यांनी हा कीर्तन युट्यूबच्या माध्यमातून सुंदर प्रकारे शूट केलं ते माझे परममित्र राजमुद्रा युट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय आमचे सहदेव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा कुमार महाराज खरंच फायदा याचा, तुम्हाला चांगला अनुभव आलेला. अमरावतीला तुमच्या व्हिडिओला बघून त्या लोकांनी माझ्याकडे तुमची तारीख मागितली होती, कुमार महाराजांची तारीख. मी म्हणलं माझा जवळचा वक्त आहे, काही नाही, लगेच 0 मिनिटात तारीख. हे फक्त तुमच्यामुळे आम्ही फिरतोय बरं का अख्खा महाराष्ट्र, हे मात्र आम्ही विसरत नाही. आमचे सहदेव दादा तुमच्या दर्शनाचा योग आला बसलेली म्हणते तुझ्या ओळखी स्टुडिओ नावं घेतली, आम्ही काय बाउंड्रीला दगाडावर 2 तास तुझ्या पुढे बसलो. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, मी तो दुबळा अर्चत असे भक्ती. महिला मंडळ एखादा शब्द चुकून माझ्याकडून गेला असेल तुमचंच लेकरू म्हणून माफ करा, तुमचंच लेकरू म्हणून माफ करा. जिला 2 पोर आहेत तिला 3रा पोरगा म्हणून माफ करा, जिला 1 आहे तिनं 2रा म्हणून माफ करा, आणि जिला कुणीच नाही तिनं घरी घेऊन जाय का जाऊन काय करता 7-12 घेऊन माझ्याकडे या. तुम्ही म्हणला का 2 तास 12 बोलला जाता जाता आमच्या 7-12 नाव लिहायला आला वैर, असं काय नाही, एकुलते एक म्हणून माफ करा. पुरुष वर्ग तुमचा तुम्हाला अधिकार देतो. माझं कीर्तन ऐकण्याकरता जाणीवपूर्वक आमची पिंपरी गावावरून बरीच मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत, पंचक्रोशीतील बरीच मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पेटी मास्तर बरं आहे ना, ओके. पेटी मास्तरचं मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाचा आभार मी जाणीवपूर्वक मागे ठेवलं ती म्हणजे आज ज्यांनी मला वटीत घेतले, म्हणजे ज्यांचं मला आज सौजन्य, वाह, आमचे श्रीमान राघुदादा रंगनाथ पवार, श्रीमान राहुल दादा बाळासो साळुंकी, सतीश विठ्ठल पवार आणि हनुमंत जगन्नाथ पवार आलेत का 4 जण? कुठं आहे ते दाखवा मला, हात वर करा. 1 राहुल दादा, 2 अजून 3 अजून आहे. तुम्ही ध्यानला विचारत नाही, मी तुम्हाला चौकलं. बरं झालं का कीर्तन बरं झालं का? हनुमंत दादा पाठीमाग, सतीश भाऊ बरं झालं का कीर्तन? बरं झालं का? ह्यांचं मला काही घेणं नाही गावात तुमच्या. तुम्हाला आवडलं ना? तुम्हालाच काही विचारलं? ओके, वाढवून तयार आहे का? कसं आहे बस तेच मला बघायचं होतं. बाकी तुम्हालाच काही विचारलं, वटी भरायचं काम तुमच्याकडे आहे. फक्त जाताना नीटनीटकी वटी भरा म्हणजे झालं, ह्याच्यासाठी तुम्हाला विचारलं. वा, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं इथून दर्शन घेतो. त्याचबरोबर जे लहान विद्यार्थी दिसतात, वा, माझे परममित्र आमचे गणेश महाराजांची ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवा. बघा ना, 2 तास पूर्व उभा आहे, 2.5 तास झाला तटस्थ उभा आहे. आपले राहिले असते का उभा? फटाकडं वाजलं तेव्हा गेली पळून तिकडं शाळे. त्या बघा तो कधी माकडासारखं वर्ण बघत आहे का? आपलं कुठं आहे बघा घोरकूर. ही ह्यांच्याकडे बघितलं आपल्याला वाटतं आपलं बी निघार गाणार. एखाद्याने हरिपाठ म्हणला ना, ह्यातल्या हरिपाठाला चाल म्हणली किंवा एखाद्याने वाजवला, ह्यांच्याकडे बघून आपल्याला बी वाटतं आपलं गाणार निघावं, आपलं वाजवणार निघावं, पण आपलं चुकून पिणार निघावं. आता तो आपला दोष आहे, काय करायचं? हे तारुण्य खर्च केल्याशिवाय हे वैभव प्राप्त होत नाही, मी तुम्हाला सांगतो. वा, या सगळ्या विद्यार्थ्यांचं विनेकरी बाबा जय हरी, वा, विनेकरी जय हरी, जय हरी बाबा. विनेकरी इकडची विनेकरी तुमच्या दोघांचं दर्शन घेतो. चौबदाराने तिकडच अडवलं होतं, एवढी गरज होती तरी बुवा चौबदार मला बाजूला घेतलं. बुवा बिंदास बोला, खोटं बोला, पण खोटं बोला पण बोलूच नका. आमचे चौबदार आहेत आणि ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला. वा, गोड अशी साऊंड सिस्टम आहे. आमचे सोहेल मंडप डेकोरेटर्स शिरसोडी. वा दादा, कुठे दादा तुमच्या दर्शनाचा गोड आवाज दिला, तुमचं मनापासून आभार मानतो. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. एखादा शब्द अपशब्द माझ्याकडून गेला असेल तर तुमच्या सगळ्यांची इथून मनापासून माफी मागतो. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया. तुकाराम 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 तुकाराम.
आमच्या सर्व पारायण मंडळाच्या वतीने आत्ताच पाठीमागं जी टॉकीज वरती मंदिरांची ज्यांची शूटिंग झालेली आहे त्या आदरणीय परमश्रद्धेय कुमार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय जी टॉकीज वरती त्यांच्या सोबत गायला असलेले आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांना मृदंगाची साथ करणारे आमचे गणेश महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सॉरी माफ करा माझं वयामानानं ध्यानात येत जातं काय करता नाव. त्याचबरोबर आमचे संग्राम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अशोक मामा या सगळ्यांना मी विनंती करतो तुम्ही सगळे व्यासपीठावरती या. एक 2च मिनिटाचा गावाच्या वतीने आपलंच लेकरू आहे नाव आपल्या तालुक्यातलं टीव्हीला बघणार म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांना बघणार आहे. आपलं लेकरू टीव्हीवर दिसतंय आपल्या सगळ्याचा स्वाभिमान. कुमार महाराज कुठले तर खाली लगेच नाव येतं इंदापूर तालुक्यातले कुमार महाराज. वा आपल्या तालुक्याचं आपल्या गाभागाचं आपल्या परिसराचं नाव ज्यांनी मोठं केलेलं आहे आमचे कुमार महाराज कार्यकर्ते पडदिशी हे लगेच या ठिकाणी 2 मिनिटाचा आमच्या सर्व महाराज मंडळीच्या ठिकाणी सन्मान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अजून कोण राहिले संग्राम दादा या काय लाजायचं. संग्राम महाराजांचा देखील या ठिकाणी एक सन्मान होतोय. नुकताच पार पडलेला जेटवाकीचा समारंभ. श्री ज्ञानदेव तुकाराम